चला मैत्रिणींनो, नवीन आणि खास व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर तुम्ही पाहू शकता मी आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे। तुम्ही खरं तर कन्फ्यूज असाल, पण व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पाहालच, जसं की मी स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलं। तर हे पहा, मी पिवळा कपडा घेतलेला आहे, पिवळ्या कलरचा, आणि गोल्डन कलर ब्लाउज पीसाचे उरलेले तुकडे आहेत हे। तर हे पहा, गुलाबी कलर म्हणजेच पर्पल मध्ये गुलाबी आहे, हा चॉकलेटी मध्ये पर्पल कलर, हा ग्रीन कलर, आणि हे पूर्ण ब्लाउज शिवून कमीत कमी वर्ष झालेला आहे मैत्रिणींनो। म्हणजेच ह्या ब्लाउजला आता नॉट वगैरे लावायची गरज नाही। मी लवकर काही कपडे टाकून देत नाही, नंतर काही प्रॉब्लेम आला ब्लाउजला तर दुरुस्त करण्यासाठी लागतो म्हणून। हे पहा, ग्रे कलर, ग्रीन मध्ये मोरपंखी कलर, निळा कलर, ऑरेंज कलर, मला ऑरेंज कलरचं व्यवस्थित थोडासा कपडा भेटला नाही, तो ऑरेंज कलर, आणि हा आहे रेड कलर। तर जे आपण ह्या कपड्यात घेतलेला नाही मी, तो रेड कलर आपल्याला खाली ठेवायला घेतलेला आहे। मग आता ह्याच्यावर आपल्याला ह्याची डिझाईन बनवायची आहे। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, त्याचबरोबर स्क्रीनवर डबल टॅप करायला विसरू नका मैत्रिणींनो। तर हे पहा, आता आपण हे कपडे साईडला ठेवू। जास्तीत जास्त कलर भेटले तरी तुम्ही घेऊ शकता, मी नॉर्मल थोडेसे कलर घेतलेले आहेत। आता माझी जी मीडियम साईज राहणार आहे, मधली साईडनी याची डिझाईन बनवायची, पण जी मधी साईज राहणार आहे आपली, ती ही प्लेटची साईज आहे। मी या प्लेटच्या साईजचं बनवणार आहे, आणि ही पानचा शेप आहे, मी बनवून घेतलेला आहे। तुम्हाला तुमचा जसाही शेप करायचा असेल तसं करू शकता तुमच्या आवडीनुसार। तर हे पहा, पान साईडला ठेवते, आणि मैत्रिणींनो, प्रत्येक पानात आपल्याला कॅनव्हास वापरायचा आहे। कॅनव्हास 1 मीटर लागू शकतो, एवढाच काही ती खर्च आहे। तर कॅनव्हास आपल्याला, आणि लेस एक लागणार आहे। जर तुम्हाला लेस वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता, लेस नाही लावली तरी खूप छान येतं, पण जर कॅनव्हास वापरला तर डिझाईन कडक मध्ये दिसते, म्हणून आपल्याला हा कॅनव्हास वापरायचा आहे। आता आपल्याला ह्या प्रत्येकाला इस्त्री करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो, मी तुम्हाला इस्त्री करून दाखवते। तर हे पहा मैत्रिणींनो, मी इस्त्री करून घेतलेली आहे कपड्याला, पाहू शकता तुम्ही व्यवस्थित। म्हणजे इस्त्रीने जो आपला ब्लाउज पीसाचा कपडा होता तो एकदम चिटकलेला आहे। कॅनव्हास पेपर जर आपण सव्वाशे बाजूने जर कपड्याला लावला तर तो एकदम कपडा असा पकडून धरतो। तर आता काय करायचंय, असं ठेवायचंय, म्हणजे ब्लाउज पीसाला कॅनव्हास पकडलं तर हे ब्लाउज अस्तर आहे आपलं खालच्या साईडचं, त्याच्यावर ठेवायचं। जे मी माप सांगितलं होतं आपण त्या मापाने आता कट करणार आहोत। हे पहा मैत्रिणींनो, मी पेनाच्या मदतीने त्याच्यावर माप टाकून घेतलेलं आहे, जे आपलं मी सांगितलं होतं ते माप तुम्हाला प्लेटचं। तर त्याच्यावर जे पेनाची लाईन आहे त्याच्यावरच आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे। मी थोडीशी जागा ठेवली आहे तुम्हाला समजून सांगण्यासाठी, पण अगोदर शिल्लक कपडा आहे तो कटिंग करायचा आहे। हे पहा, जेवढं शिलाई मार्जिन असतं तेवढं ठेवायचं, नंतर कट लावायचे। पण आपण जर साईडनी याला ओपन ठेवलं ना तर पलटी मारायला प्रॉब्लेम होते। आता सगळीकडे कट लावून घेऊया। हे पहा, सगळीकडे कट लावून घेतल्यावर तिथून आपल्याला पलटी मारता येत नाही, ते तर बंद करायचं। तर हे पहा, आतल्या साईडला व्यवस्थित कट करायचं आहे आपल्याला। 1 ते 2 रुपये एवढी जागा कट करायची आपल्याला, गोलमध्ये छोटी बांगडी तेवढी, आणि जे कट टाकलेच होते आपण, मग पलटी मारायला सोपं जातं। तर हे पहा, असं बाहेरच्या साईडला पलटी मारायची, याला दाबटीप वगैरे मारायची काहीच गरज नाही। तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित आणि फिनिशिंग मध्ये आलेला आहे। हे पहा, आता आपल्याला ह्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे।
सेंटर काढून घेतल्यानंतर आपल्याला उभी 5 इंच म्हणजे सेंटरपासून वरच्या साईडला 2.5 इंच आणि खालच्या साईडला 2.5 इंच अशी 5 इंच आपल्याला एक लाईन तयार करायची. नंतर आडवी जे मधल्या साईडला बिंदू काढला होता त्याच्यावरून 5 इंच, पुढच्या वरच्या साईडला 2.5, खालच्या साईडला 2.5 आपलं गुणुलेचं किंवा प्लसचं चिन्ह काढायचं आहे. तुम्हाला माहीतच असेल मैत्रिणींनो आपल्याला काय तयार करायचं आहे ते. तुम्हाला माहीत असेल सगळे आपण शुभ कार्य जेव्हा करतो तेव्हा प्रत्येक शुभ कार्यात आपण स्वस्तिक काढतो. तर आपल्याला ज्या कपड्यावर पूजा मांडायची त्या कपड्यावर स्वस्तिक असायलाच हवं, म्हणून आपल्याला याच्यावर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक सरळ काढायला हवं. लाईन थोडीशी तिरकी झाली, तुम्ही सरळ करू शकता. तर हे पहा मी पिवळा कपडा घेतलेला आहे, त्याच्यात मिक्स कपडा नाही आहे. पिवळा कपडा घेऊन क्रॉसमध्ये कट करायचा, जसं आपण पायपिंगसाठी कट करतो तसं कट करायचा तिरकस, आणि आपण त्याच्या दोऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. हे पहा मैत्रिणींनो, दोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे आपल्याला या दोऱ्या, जसं आपण स्वस्तिक तयार करून घेतलं होतं त्याच्यावर येलो कलरची दोरी आपल्याला शिवून घ्यायची आहे. पण लक्षात ठेवा धागासुद्धा येलो कलरचाच पाहिजे, नाहीतर फिनिशिंग येणार नाही. आणि हो मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला सुद्धा विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर हे पहा अशा प्रकारे आपण स्वस्तिक जॉईन करून घेतलं आहे. पूर्ण स्वस्तिक आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो आपल्या स्वस्तिकला किती छान लुक आलेला आहे, एकदम व्यवस्थित. तर त्याच्यावर आपल्याला मधले जे 4 टिंब असतात ते टाकून घ्यायचे आहेत. हे पहा किती एक नंबर स्वस्तिक झालेला आहे, आणि कलर तर खूपच मॅचिंग झालेला आहे. तर त्याचबरोबर आपल्याला आता साईडचे पानं बसवायचे आहेत. जसे मी स्टार्टिंगला दाखवलं होतं तसं थोडं अस्तर आहे ते जॉईन करून घेते. तर तुम्ही पाहू शकता आपण पानं कसे तयार करतो ते पूर्ण पहा. मॅचिंगचं अस्तर घेतलंय मी, जे शिल्लक कपडा असतो आपल्याकडे त्याच्यातलं, तुमच्याकडे मॅचिंगचं नसेल तरी चालेल. तर हे पहा जे आपलं कॅनव्हस आहे ना ते ब्लाऊज पीसाच्या कपड्याला जोडलं आहे. तुम्ही पाहू शकता ते एकदम फिट्ट असं झालेलं आहे, आणि मी 3 पानाचा कपडा जॉईन करून आणलेला आहे जास्त गर्दी नको म्हणून. तर जिकडून आपला कॅनव्हस जोडलेला आहे तिकडल्या साईडला आपल्याला जे पान रेडी केलं होतं कागदावरचं, मैत्रिणींना अनेक एकदा सांगते व्हिडिओमध्ये पान तयार करायचं दाखवायचं राहून गेलेलं आहे.
तुम्हाला पानाची जी साईज घ्यायची असेल ती घेऊ शकता किंवा आकारही वेगळा घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, तुमच्या आवडीनुसार. तर ह्याच प्रकारे आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्या पानावर व्यवस्थित जे कागदाचे पानं बनवले आहेत ते कॅनव्हासवर उतरवून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता, उतरवून घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे, अस्तर खालच्या साईडला ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकता, जे अस्तर आहे ते आपलं अस्तर खालच्या साईडला ठेवायचं आहे, कॅनव्हास आणि ब्लाऊज पीसाच्या खालच्या साईडला. जे आपण आखून घेतलेलं आहेत पानाची बॉबिन संपली होती मैत्रिणींनो, जे आपण आखून घेतलेलं आहे त्याच्यावरच व्यवस्थित मार्करच्या खुणावर आपल्याला टिप मारायची. पण खालच्या साईडला तो आडवा 2 इंच जो भाग आहे ना, तो आपल्याला ओपन ठेवायचा आहे. लक्षात ठेवा, पलटी मारण्यासाठी ओपन ठेवायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात त्याच प्रकारे आपण जिथं भाग ओपन ठेवायचा आहे तिथून वरी आणि वरच्या साईडनी खालची दुसऱ्या साईडला शिलाई आणायची आणि रब करायला विसरू नका. माझ्याकडून रब करायचं राहिलं होतं तर मला नंतर रब करावं लागलं. राहिलेला शिल्लक आता कपडा जो आहे ते आपण कट करून घेऊ. तुम्ही पाहू शकता मी खून केलेली आहे, तिथे आपल्याला ओपन ठेवायचं आहे. आता आपण व्यवस्थित तिन्ही फुलं जॉईन करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो, आता अशा प्रकारे आपल्याला पलटी मारायची आहे, कॅनव्हासला नाही. जे कपडा आहे ब्लाऊज पीसाचा आणि अस्तर आहे तिथून आपल्याला बाहेरच्या साईडला कपडा काढून घ्यायचा आहे. सेम तसंच जसं आपण ब्लाऊजचा गळा पलटी मारतो. पण ह्याला काय दाबटीप वगैरे मारायची गरज नाही आहे. फिनिशिंग खूप छान आलेली आहे, कारण का इस्त्री केली होती, तर इस्त्री केल्यावर ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते. फक्त अर्धा इंच आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे, कारण का फिनिशिंग येते म्हणून. ज्यावेळेस आपण गोल राऊंडमध्ये जोडू त्यावेळेस धागे वगैरे दिसायला नको म्हणून. तर तुम्ही पाहू शकता मी तिन्ही फुलं व्यवस्थित एकदम छान असे तयार करून घेतलेले आहेत, सेम पहिल्या पद्धतीने. तर आपण पिवळ्या कलरचं पान घेतलेलं नाही आहे म्हणून मी पिवळ्या कलरची लेस वापरत आहे. आपल्याला बरेच कलर जेवढे जमतील तेवढे कलर घ्यायचे आहेत त्याच्यामुळे. तर तुम्ही पाहू शकता आपले एक फुल लावून झालेलं आहे. लेस किती सुंदर आणि अप्रतिम वाटत आहे. तर तिसऱ्याला सुद्धा मी लेस लावून घेतलेली आहे. तर आता आपल्याला जे गोल आपण स्वस्तिकचं तयार करून घेतलं होतं त्याला जॉईन करायचे आहे. तुम्ही पाहू शकता एक नंबर वाटत आहे त्याला फुलं जॉईन केल्यानंतर. पूर्ण झाल्यावर तर एकच नंबर लुक येणार आहे. त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते फुलं मधी न अंतर ठेवता गोल आकारात आपल्याला जॉईन करायचे आहेत. मध्ये आकार न ठेवता, म्हणजे मध्ये जागा न ठेवता आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता आता जे 2 इंच वरच्या साईडला ओपन बाजू आहे ती बाजूसुद्धा आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे थोडीशी रफ वगैरे नाही केलं तरी चालेल. तिथे तुम्हाला फुलं वगैरे लावायची असतील तरी लावा, काही प्रॉब्लेम नाही. तर हे पहा आपले ह्या 2 जॉईन देऊन झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर एकच नंबर लुक आलेला आहे. तर बाकीचे पानंसुद्धा मी अशा प्रकारे हे तयार करून घेतलेले आहेत. म्हणजेच फक्त कटिंग कॅनव्हास पेपरची, अस्तरची आणि ब्लाऊज पीसच्या कपड्याची कटिंग केलेली आहे आणि जे आपल्याला राहिलेले 7 कलर होते ते कलर घेतलेले आहेत. तर आता आपल्याला सेम पहिली प्रोसिजरच करायची आहे. तरी पण तुम्हाला मी एक फूल तयार करून दाखवते, म्हणजेच जॉईन करून दाखवते. तर अशा प्रकारे मार्करने, चॉकचं काय होतं बऱ्याच वेळेस चॉकची खून मोडते म्हणून मी मार्कर वापरला आहे.
तर अशा प्रकारे तुम्ही फुलं तयार करून आता पूर्ण फुलं तयार करून घ्यायची आहेत. तर चला मग आपण जे राहिलेले 7 फुलं आहेत अशाच प्रकारे पूर्ण तयार करून घेऊ. तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो, आपले पूर्ण फुलं आता कमी जास्त तयार करून झालेले आहेत. तयार केल्यानंतर कसली भारी फिनिशिंग आलेली आहे तुम्ही पाहू शकता.
आता आपल्याला हे एक एक करून पूर्ण फुलं तयार करून घ्यायचे आहे। तुम्हाला तर माहीतच आहे दसरा तोंडावर आलेला आहे आणि दसऱ्याला आपण काय प्रत्येक वेळेस देवीला पूर्ण कलरच्या साड्या नेसवू शकत नाही। मंडळात असेल तर ठीक आहे, पण घरात गट बसवतो त्यावेळेस ना आपल्या स्वतःला ना देवीला पूर्ण कलर नेसवता येतात। तर आपण देवीपाशीच पूर्ण कलर ठेवले किंवा देवीला बसायला सिंहासन पूर्ण कलरचं केलं तर तेवढंच आपल्याला काहीतरी नियम पाळण्याचा आनंद मिळेल, म्हणून हा मी व्हिडिओ बनवला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला पण क्लिक करा। चला मग मैत्रिणींनो, व्हिडिओ कंटिन्यू करू। तुम्ही पहा मैत्रिणींनो, पूर्ण लुक कसला आलेला आहे। आपल्याला सिंहासन जे बनवलं आहे देवीला त्याचा पूर्ण लुक कसला भारी आहे आणि याच्यात पूर्ण किती कलर आहेत ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो। तुम्हाला आवडलं असेल तर ते सुद्धा सांगा। आता फोटोत पहा तुम्ही किती सुंदर एक नंबर वाटत आहे। तुम्हाला आवडलं तर ट्राय करून पहा। चला भेटूया नंतर व्हिडिओमध्ये।